जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 273. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. आपण 265 ते 273 असा अभ्यास मागच्याला केला होता. थोडीशी उजळणी. एका आठवड्याचा खंड झालाय. भगवंत बोलतायत की भक्त जर अनेक प्रकारे माझी उपासना करतात, म्हणजे जणू काही हा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला आहे की अनेक प्रकारे भक्ती करणारे अनेक प्रकारचे भक्त, तर ही सर्व उपासना एका तुझीच म्हणजे ईश्वराची कशी होते, असा या प्रश्नाचं जणू काही उत्तर देण्यासाठी म्हणून जो मागच्या वेळेला आपण श्लोक बघितला होता 16 क्रमांकाचा. अहम क्रतुर्हम यज्ञ स्वदाहमहम औषधम मंत्रोहमहमे वाज्यमहमग्निरहम हुतम. की मी क्रतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वधा, मी औषध, मी मंत्र, मीच घृत, मी अग्नी, मीच हवन क्रिया. हे जे सगळं भगवंतांनी वर्णन केलं, ज्याच्यावरच्या ओव्या आपण सगळ्या बघितल्या. थोडक्यामध्ये भगवंतांचं सांगणं सुरू आहे की मागच्याला आपण ती ओवी ज्ञानेश्वरीतलीच बोललो होतो की देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, जाहले असे ती केवळ माझे ठाई. ज्ञानसंपन्न असो का अज्ञानपूर्वक असो, जे कर्म जीवाच्या हातून घडत आहे ती म्हटलं तर अंतिमत काय आहे, त्याचंच भजन ते ठरतं. त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा विशिष्ट उद्देशाने केलेले जे कर्म, ज्याला यज्ञ म्हणता येईल, क्रतू आणि यज्ञ यातला फरक आपण बघितला होता मागच्या वेळेला. हे सर्व हे सर्व काही मीच असल्यामुळे, कर्म सांगणारा जो वेदच मी आहे, तर त्या वेदामध्येच हे सर्व यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. तर हे सर्व मी आहे. स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, हे सर्व आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर भगवंत 17व्या श्लोकात म्हणतायत की पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः, वेद्यम पवित्रम ओंकार, ऋक् साम यजुरेव च. पिताहमस्य जगतो म्हणजे या जगताचा काय, या जगताचा पिता माता पोषण करता आणि पितामह मी आहे. पिता अहम अस्य जगतो, माता धाता पितामहा. म्हणजे आई वडील, आई पण मीच आहे, बापही मीच आहे, हे सांगून भगवंत थांबले नाहीत, तर त्यांनी पितामह सुद्धा मीच म्हणजे आजोबा सुद्धा मीच. जाणण्याला योग्य पवित्र असा ओंकार, ऋक् साम यजुस हे वेद मीच आहे. तीनही वेद. खरं वेद चार आहेत आपल्याला माहिती आहे. तीनचा उल्लेख, खरं मुळात वेद आधी एकच होता, ऋग्वेद त्याला म्हणायचे. ऋक् कठीण व्हायला लागलं त्याचं अध्ययन, इतका प्रचंड ज्ञान राशी ती, म्हणून काही भाग वेगळा काढला, त्यातनं यजुर्वेद निर्माण झाला. आता काही मंत्र गद्य होते, काही पद्य होते.
त्यातले पद्यभाग वेगळा काढला, त्यातनं सामवेद निर्माण झाला. आणि चौथा अथर्ववेद. तर या ऋक, साम आणि यजुस हे जे वेद आहेत त्याच्यामध्ये अम, त्याला संहिता म्हणतात. म्हणजे यज्ञाचे मंत्र या 3 वेदांमध्ये आहे. आणि इथे यज्ञाचा संदर्भ सुरू आहे म्हणून या 3 वेदांचा उल्लेख केलेला आहे. म्हणून ऋक, साम, यजू. अथर्ववेदामध्ये बाकी बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. अर्थातच वेदांत आपण ज्याला म्हणतो, म्हणजे वेदांचा अंतिम भाग किंवा वेदांचा निष्कर्ष भाग ज्याला उपनिषद असं म्हणतात, त्यांचा मात्र समावेश 4ही वेदांमध्ये करून ठेवलेला आहे. कारण मुख्य उद्देश जो आहे वेदांचा, वेदांचं जे तात्पर्य आहे ते त्याच्यामध्ये आहे. मुद्दा भगवंत म्हणतात आहे की मी या जगाचा पिता, माता, पोषणकर्ता, पितामह मीच आहे. आणि जाणण्यास योग्य असा तो पवित्र ओंकार. आणि अर्थात त्या ओंकारापासूनच प्रसवलेले हे वेद, ऋक्, साम, यजु. हे सर्व मी आहे. 270 क्रमांकाची ओवी आपण पाहिली होती की अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता ही होय. की अर्धनारी नटेश्वराचं जे सोंग असतं त्यात जो पुरुष तोच स्त्री दिसतो. तो पुरुषच असतो पूर्वीच्या काळचा. ते सोंग घ्यायचे, ते अर्धा शृंगार स्त्रीसारखा करायचा, अर्धा पुरुषासारखा करायचा. पण पुरुष जसा त्यातला मूळ एकच, त्याप्रमाणे या चराचरा चैतन्य प्राधान्याने जसा मी पिता, तसा प्रकृती प्राधान्याने मीच काय आहे, माताही आहे. अर्थात निमित्त कारणही मीच आहे, उपादान कारणही मीच आहे. कारण दैवी ही एषा मम माया. भगवंताची अंगभूत शक्ती आहे ती. मायाही जी आहे ती त्याचीच आहे, दैवी शक्ती आहे ती. जे अर्धनारी नटेश्वरी किंवा नटेश्वर या रूपाने दाखवल्या जातं. आणि मग पितामह मी का आहे, जे आपण मागच्या वेळेला बोललो होतो, पितामह का आहे, ते 272 क्रमांकाच्या ओवीत आलं आहे. कारण पितामह म्हणजे आजोबा. आता आजोबा या शब्दा किंवा इथे पितामह या शब्दातला आशय असा आहे की वडील का म्हणून आहे, तो विचार करा. आजोबाच नसते तर वडील असणं शक्य आहे का? हा त्यातला आशय आहे बरं का. नाही तर कोणाच्या डोक्यात येऊ शकेल मग आजोबा झालं, मग आता पणजोबांचं काय. एकदा हा आशय लक्षात आला की समजेल. आणि हा आजोबा शेवटचा, त्याच्यानंतर पणजोबाची गरजच नाही. पण मुद्दा जसं आजोबा आहेत म्हणजे म्हणून वडील आहे. वडिलांच्या अस्तित्वाला आजोबा जबाबदार. वडिलांच्या आधी आजोबा आहे, मग वडील आहेत. हा आशय त्या पितामह शब्दामध्ये आहे. त्यामुळे परमार्थत जो वृत्तीज्ञानरहित अमन असून जेव्हा त्या मायेचा स्वीकार होतो आणि तो ईश्वर होतो, मग तो ईश्वर रूप जो परमात्मा, तो माता, तोच पिता, तोच धाता इत्यादी. पण मूळचा तो पितामहही तोच. कारण प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य शिकलो आपण याच अध्यायामध्ये. प्रकृतीचा तोच स्वीकार करतो ना. प्रकृतीचा स्वीकार केल्यावर त्याला पिता आणि माता हे भूमिका प्राप्त होते. पण आधी तो आजोबा रूपाने आहे. आणि 273 क्रमांकाची ओवी शेवटची, जिथे आपण येऊन थांबलो होतो. आणि आघवेया जाणण्याची या वाटा, जया गावा येती गा सुबटा, वेदाची या चोहटा वेद्य जे म्हणजे. आता ही ओवी आणि त्याचा अर्थ आपण मागच्याला बघितलं होतं. पण थोडी घाई झाली होती, त्यामुळे थोडासा अजून विचार करू या ओवीचा आणि पुढे आजच्या अभ्यासाकडे वळूया.
पूर्ण अर्थ वाचण्याची गरज नाही आहे, मागच्याला झाला होता. पण याचा अभिप्राय असा आहे की जगातील कोणत्याही पदार्थाचे ज्ञान जेव्हा होते तेव्हा त्या पदार्थातील व्यापक अशा ब्रह्मचैतन्यावरच अज्ञानाचे आवरण असते. आणि म्हणून ज्ञानाला विषय देखील ब्रह्मचैतन्यच असते. आणि अर्थातच प्रमातृभेदाने, प्रमातृ याचा अर्थ प्रमाता. प्रमाता म्हणजे जीव. जीव म्हणजे अजून साध्या भाषेमध्ये ज्याला ज्ञान होतं तो. अजून साध्या भाषेमध्ये तुम्ही आम्ही. शास्त्राचे शब्द विनाकारण कठीण असतात, आपल्याला एकदा कळलं की सोपं होऊन जातं. आता जीव किती आहेत? अहो अनंत आहेत. म्हणजे जीवाजीवांमध्ये भेद आहे की नाही? अनंत भेद आहेत. म्हणून काय म्हटलंय? प्रमातृभेदाने. आता भेद आहे हे सांभाळून बोलावं लागतं. मायेच्या प्रांतातलं बोलणं सुरू आहे. नाही तर नेह नानास्ति किंचन हा सिद्धांत आहे. पण मायेच्या प्रांतामध्ये नामरूप आहेत. नामरूपांचा भेद आहे. तो प्रमातृचा भेद आहे, म्हणजे जीवांचा भेद आहे. जीवाला ज्या विषयाचं ज्ञान होतं त्या विषयाचा भेद आहे, कालभेद आहे, अवस्था भेद आहे. असे भिन्नता जरी असली तरी हे सर्व ज्ञान. फार सुंदर विचार आहे खरं हा. सैद्धांतिक आहे, पण उपनिषदाचं जे सांगणं आहे की नेह नानास्ति किंचन, आणि मला अखंड भेदानी भरलेल्या संपूर्ण जगाचं काय म्हणूया अनुभव सुरू आहे. कसं त्याची एका वाक्यता करायची? डोळे उघडले की भेद दिसतात, जाग येता क्षणी. आता ते दिसणारच आहे, कारण डोळ्याचं कामच तसं आहे. शुद्ध मराठीत डोळे बनवलेच त्याच्यासाठी, दे आर डिझाईन फॉर दॅट. म्हणजे डोळा फिजिकली किंवा भौतिकदृष्ट्या दोन आहेत, पण असं म्हटलं जातं की डोळा एकच आहे. पण या एकाच डोळ्यांनी किती विविधता आपल्याला दिसते. पण त्या डोळ्यांच्या मागे असलेला जे दृक, तो एकच आहे. तो एकच आहे. आणि त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याच्यापर्यंत मी पोचू शकत नाही, म्हणून ही उपनिषदाची भाषा जी आहे ती मला काय म्हणूया अनोळखी वाटते. समजत नाही की असं कसं ते म्हणतात की इथे एकही भेद नाही. मग हे बुद्धीच्या पातळीवर समजून घ्यायचं असेल तर आत्ताचा जो विषय सुरू आहे आपला 273 क्रमांकाच्या ओळीचा, म्हणून मी म्हणालो अप्रतिम विचार, तो साधक म्हणून पण फार छान आहे. कारण कितीही ज्ञानांचे विषय असू द्या, कोणालाही ज्ञान होऊ द्या, कोणत्याही इंद्रियाच्या माध्यमातून होऊ द्या, किंवा इंद्रिय नसलेलं ज्ञान, जे स्मृती ज्ञान म्हणतो आपण. मला एखादं भूतकाळातली गोष्ट आठवली, कोणतं इंद्रिय त्याच्यात सहभागी आहे? कोणतंच नाही. अंतःकरण सोडलं तर, अर्थात मी बाहेरच्या इंद्रियांबद्दल बोलतोय. मुद्दा ज्ञानाचा कुठलाही प्रकार असू द्या, त्या ज्ञानाची शेवटी गोळाबेरीज कुठे होते? ते कळतं. फार सुंदर विषय म्हणून मी म्हणालो. त्याच्यावर सगळी ध्यान प्रक्रिया अवलंबून आहे. ते कळतं. डोळ्यांनी पाहून कळतं, कानाने ऐकून कळतं, स्पर्श करून कळतं, चव घेऊन कळतं, तर्क करून कळतं, विचार करून कळतं, स्मृतीनी कळतं. सगळं कळणं कळणं कळणं, ते त्याची गोळाबेरीज, कॉमन डिनॉमिनेटर काय आहे? कळणे. म्हणून तर सुंदर व्याख्या केलेली आहे. काय? ज्याच्या प्रकाशात दिसतं त्याला दिवा म्हणतात, आणि ज्याच्या प्रकाशात कळतं त्याला देव असं म्हणतात. ही व्याख्या ज्यांना समजत नाही ते देवाच्या नावाने काय वाटेल ते चाललेलं असतं, इन्क्लुडिंग देवावर माझा विश्वास नाही. मागच्या वेळेला आपण बोललो होतो, एखादी गोष्ट कळत नाही. पण मला एखादी गोष्ट कळली नाही हे कोणाला कळलं? बरं, मला कळलं नाही पण कळल्यासारखं वाटलं, म्हणजे त्याच्यात एक कळणं आहेच, पुन्हा कळल्यासारखं वाटलं ना. मग कोणाला कळलं? बरं, तो सूर्य, त्या सूर्याच्या प्रकाशात मला हे सगळं जग दिसतं सकाळ झाल्यावर. पण तो सूर्य या जगाचं प्रकाशन करणारा, तो अंधारावर प्रकाश टाकू शकतो का? विचार करा.
नाही. पण मला अंधार कळतो का नाही? कळतो. मग त्या अंधाराचं प्रकाशन कोणी केलं? कोणाला कळला अंधार? अनेक पद्धतीने विचार करता येतो. मुद्दा एकच आहे, ते ज्याच्यामुळे कळतं, हा जो प्रतिक्षणी मला होणारं जे ज्ञान आहे, प्रतिक्षणी होणारा मला बोध आहे, प्रतिबोध, विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. तो ज्ञानरूप चित्तरूप ज्याला म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला प्रत्यग आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला कुटस्थ म्हणतात, अनेक शब्द त्याला संदर्भाप्रमाणे आहेत. तो माझ्या आतमध्ये आहे. नव्हे तेच संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे. म्हणून ही सगळी होणारी ज्ञानं, जी मायेच्या प्रांतातली असल्यामुळे भेदज्ञान आहे, ती होतात. पण जेव्हा सत्याचा अनुभव येतो तेव्हा कळतं की हा भेद कसा आहे, मिथ्या आहे, ते सत्य नाही. तरीही तो दिसत राहतो. मृगजळ आहे कळलं तरी मृगजळ दिसायचं बंद होत नाही, दिसत राहतं. पण ते पाणी नाही, हे मृगजळ आहे कळलं. त्याप्रमाणे. आणि म्हणून पुढे म्हटलंय की सर्व वेदांचे वेद्य एक ब्रह्मच आहे. कारण संपूर्ण ज्ञान राशी, ज्ञान आपण ज्ञानाबद्दल बोलतोय, होणाऱ्या ज्ञानाबद्दल बोलतोय. परमपूज्य काकांनी त्याचं अतिशय अजून सोपं केलं आहे आपल्या सर्वांसाठी. काय? असणारं ज्ञान आहे अंतःकरणात, म्हणून होणारं ज्ञान होतं. एकदम सोपं. डोळ्याच्या माध्यमातून होतं, कानाच्या माध्यमातून होतं, इत्यादी. म्हणजे सर्व ज्ञानांचा जो राशी म्हणजे वेद, त्या वेदांचं वेद्य एक ब्रह्मच आहे. ते तर मगाशी आपण बोललोच. वेदांत उपनिषद तात्पर्य त्याचं ते आहे. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रम, हा म्हणतो की नाही आपण रामरक्षा, म्हणतो ना. माझा काय संबंध आहे त्याच्याशी? ते रामाने बघावं. मला कुठे समजतंय मी काय म्हणतोय ते. वेदांत वेद्य म्हटलंय. ब्रह्मरूप राम जो आहे तो फक्त वेदांत वेद्य. कारण वेदांतांनी सांगितलं म्हणूनच कळतो. कारण मानवी बुद्धीच्या पलीकडचं तत्व आहे ते. आपल्याला कळलंच नसतं वेदांनी सांगितलं नसतं तर. म्हणून वेदांत वेद्य. पुराण, पुराणाचा अर्थ जुना नव्हे. पुराणाचा अर्थ अनादि. अनादि. किती आधी? अनादि. त्याला आधीच नाही म्हणून त्याला अंतही नाही. अपार, व्यापक, इत्यादी. म्हणून मी म्हणालो की फार अत्यंत उपयुक्त अशी ही ओवी आपल्या सर्वांच्या दृष्टीने, साधक म्हणून जो विचार केला तर. कारण का म्हणून मी हे म्हणतो असं? कारण मला माझा दिवसाचा असा एकही क्षण जात नाही की जेव्हा मला काही कळत नसतं. काही ना काही, काही ना काही कळतच असतं. पण दुर्दैवाने काय होतं, जे कळतं त्याच्या मी इतका मागे लागतो, अखंड दिवसभर मी त्याच्याच मागे लागतो, की ज्याच्यामुळे कळतं त्याच्याकडे माझं लक्ष राहत नाही. आणि हे कळत असताना जर माझ्या ध्यानात राहिलं की ज्याच्यामुळे कळत आहे त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे, जे कळत आहे त्याचं काय तात्पुरतं कर्तव्य पूर्ती करण्यापुरती जे काही काम असेल तेवढं, तर ह्यालाच दुसऱ्या भाषेत अनुसंधान असं म्हणतात. आणि हे अनुसंधान टिकवणं कठीण जातं. म्हणून अजून सोपं केलं, नाम दिलं, तेही मी घेत नाही इतका मी करंट आहे. कारण त्याला नामानुसंधान असं म्हणतात. तत्वानुसंधान, नामानुसंधान, अनुसंधानाचे प्रकार आहेत. कठीण आहे म्हणून करायचं नाही, सोपं आहे म्हणून करायचं नाही, अशी दोन्ही कारणं माझ्याकडे तयार असतात. पुढे जाऊ. 274 क्रमांकाची ओवी. जेथ नाना मता बुझावणी जाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणिजे. जेथे नाना मता बुझावणी जाहली, माऊली म्हणते अर्थ आहे की ज्या वेद्याविषयी अनेक मतात समंजसपणाची भावना झाली आहे, ते वेद्य आत्मा आहे.
अनेक मतं आहेत. पाहणारच आपण आता कोणकोणती मतं आहेत, काय आहे. पण इतकी मतं जरी असली तरी त्या मतमतांतरामध्ये, त्या विविध शास्त्रांमध्ये, त्या विविध शास्त्रकारांमध्ये अनेक मतभेद आहेत. पण एका बाबतीत मात्र एका वाक्यात आहे. काय? शेवटी त्यांचं त्यांचं मत प्रतिपादन करून त्या मतांच्या माध्यमातून जे वेद्य, आणि वेद्य याचा अर्थ जे जाणण्यासारखं आहे, ते काय आहे? ते आत्मा नावाचं एक तत्व आहे. ह्याच्यावर सगळ्यांची एक वाक्यता आहे. कारण पुढे दिलं आहे, चार्वाकापासून सांख्यांपर्यंत जे मतवादी आहेत, मतवादी म्हणजे अनेक मतं आहेत, मतं मांडणारे, त्यांच्या ग्रंथात आत्म्याचे स्वरूप, आत्म्याचे परिमाण, आत्म्याची एकता आणि अनेकता मानण्यात मतभेद असले. हे सर्व मतभेदाचे मुद्दे आहेत बरं का. आत्म्याचं स्वरूप काय आहे, परिमाण काय आहे, एकता काय आहे, पण आत्मा आहे यावर मात्र एकमत आहे सगळ्यांचं. आत्मा नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व. आणि तरीसुद्धा या मतातील विरोधी भाग सोडून दिल्यास आत्मा हा पदार्थ सर्वांच्या मतात मानलेला आहे. म्हणून एवढ्या अंशात सर्वांची एकवाक्यता आहे. किती किमान अपेक्षा. अर्थातच आत्मतत्व मानण्यात नाना मतांची समजूत पटली आहे. नाना मतांची समजूत आहे. आत्ता एवढा सगळा जो विचार आपण केला, वेदांत वेद्य, त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. वेद्य जे आहे त्याच्यावर एकमत आहे. हा, मार्गाबद्दल भिन्नता आहे, त्याच्या स्वरूपाबद्दल भिन्नता आहे. आता ते सर्वांचं खंडन मंडन करण्याचं फार मोठं काम आचार्यांनी करून ठेवलेलंच आहे. आपल्याला त्याच्यात आपल्याला त्याचा विचार करायची आवश्यकता नाही आहे. पण शुद्ध मराठीत व्हॉट इज द कॉमन ग्राउंड, सो दिस इज द कॉमन ग्राउंड. तसे सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय आणि वैशेषिक ही शास्त्रे, 6 शास्त्र आहेत. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच पहिल्या अध्यायातच रूपक केलं आहे महाराजांनी. त्या त्या शास्त्राला त्याचं त्याचं स्थान गणपतीचं रूपक करून व्यवस्थित दिलेलं आहे. आणि त्या त्या शास्त्रांच्या कर्त्यांनी सिद्धांताविषयी परस्परांशी विचारविनिमय न करता किंवा परस्परांच्या सिद्धांतांचा अनुवाद न करता स्वतंत्रपणे लिहिली आहेत. स्वतंत्रपणे त्यांच्या बुद्धीनी, त्यांच्या अनुभवाचा टप्पा जिथपर्यंत आहे, या पद्धतीने त्यांनी ते एकमेकात विचारविनिमय न करता ती लिहिली आहेत. त्यामुळे त्या शास्त्रांना एकमेकांची ओळखच नव्हती. पण जगामध्ये चेतन म्हणून एक तत्व आहे आणि ते अबाधित सत्य आहे, हे मात्र सर्व शास्त्रात निर्णित करण्यात आले. आता त्या चेतन तत्वाला कोणी पुरुष म्हणताय, कोणी पुरुष विशेष म्हणतं, कोणी देवता म्हणतं, कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं. अजून एक नाव या यादीत घालून टाकू आपण, महाराज असते ज्ञानेश्वर महाराज 21व्या शतकात, त्यांनी पण घातलं असतं. आजकालचे शुद्ध मराठीत सो कॉल्ड नास्तिक मदर नेचर म्हणतात. ज्या त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे, शक्तीच्या पलीकडे काही गोष्टी घडल्या की मदर नेचर, हरकत नाही, मदर नेचर, त्याला काय कुठलंही नाव द्या. माझं अनामेसी नाम त्याने आधीच सांगितलेलं आहे, मदर नेचर. अशी त्या त्या शास्त्रात नावे देण्यात आली आहे. आपण त्याला आधुनिक विज्ञानातलं नाम असं म्हणूया, शास्त्र. आधुनिक विज्ञान म्हणजे शास्त्र शब्दावरून आलं, ते मदर नेचर म्हणतात. कारण ते नास्तिक आहेत ना, सो दे डोंट लाईक द वर्ड गॉड. शब्दाने काही जडलेलं नाही आपलं. त्या चेतनतत्वाला कोणी जगाचे कारण मानले तर कोणी मानले नाही. कोणी केवळ निमित्त कारणच मानले तर कोणी निमित्त व उपादान असे उभय स्वरूपाचे कारण मानले आहे. पण हा मतभेदाचा भाग सोडून दिल्यास चेतनतत्वाविषयी सर्व शास्त्रांची काय आहे, परस्परात असलेली अनोळख दूर झालेली आहे. पुन्हा त्यातला जो एक सामान्य भाग, ज्याच्या म्हणजे सामान्य म्हणजे ज्या गोष्टीबद्दल त्यांची एकवाक्यता आहे, त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. म्हणून माऊलीने काय म्हटलंय, जेथं नाना मता बुझावणी झाली, म्हणजे काय झाली, एकवाक्यता झाली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, ते एकमेकांना
अनोळखी शास्त्र होते. म्हणजे त्यांचे अनोळखी इथे याचा अर्थ मतभेद. त्यांचे जे मतभेद ज्या बाबतीत होते म्हणजे ते एकमेकांना त्यांची अनोळख होती म्हणजे ओळख नव्हती, ती काय झाली, ती पण फिटली. आणि चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणजे. तसेच संसारी माणसांची चुकलेली ज्ञाने देखील सहजच त्या वेद्याजवळ एकत्र झाली आहेत. म्हणजे काय, तर अभिप्राय असा आहे त्याचा, की संसारी माणसांना जगत सत्य आहे, विषयात सुख आहे, देह आत्मा आहे व बुद्धिवृत्ती ज्ञानस्वरूप आहे, अशी चार भ्रमज्ञाने असतात. ही यादी वाचल्यावर असं वाटतं की जणू काही माझंच वर्णन केलेलं आहे. किती छान समजलं यांना माझ्याबद्दल. कारण या चारही गोष्टींबद्दल 100% विश्वास माझा आहे की हो, जग सत्य आहे. म्हणून तो विकारी होतोय मी दिवसभर. कधी कामी असतो, कधी क्रोधी असतो, कधी लोभी असतो, इत्यादी. पण जग सत्य आहे ना. विषयातनं मिळणारं सुख, विषयात सुख आहे, हा देह आत्मा आहे. आणि बुद्धिवृत्ती ज्ञानस्वरूप आहे म्हणजे काय, बुद्धीच ज्ञानी आहे, बुद्धीच सत्य. पण शास्त्र म्हणते ही चार भ्रमज्ञाने आहे. पण या भ्रमज्ञानामध्ये त्यातनं जर आपण जगत आणि सत्य, विषय आणि सुख, देह आणि आत्मा, बुद्धिवृत्ती आणि ज्ञान, त्या भ्रमज्ञानामध्ये यांच्यात सुद्धा भेद असूनही भेदांचे ज्ञान नसल्यामुळे यांची तादात्म्याने प्रतीती येते. काय म्हटलं, समजायला थोडं वाक्य कठीण आहे, पण त्याचा अर्थ असा आहे, त्यांच्यातला जो भेद आहे, कशामध्ये भेद आहे, जगत सत्य आहे, याच्यामध्ये जे दोन शब्द आहेत जगत आणि सत्य, याच्यात भेद आहे. विषयात सुख आहे हे जे वाक्य आपण मगाशी बघितलं, त्यात विषय आणि सुख याच्यात भेद आहे. पण या भेदाचं ज्ञान मला नसल्यामुळे, म्हणजेच मला त्यांच्या तादात्म्य असल्यामुळे, ही पुन्हा शास्त्रीय मांडणी झाली. अगदी साध्या भाषेत पुन्हा तेच सांगणं चालू आहे, विषयात सुख आहे, तादात्म्य. विषयात सुख आहे, तादात्म्य. जग सत्य आहे, तादात्म्य. सत्य या तत्वाशी जगताचं तादात्म्य, सुख या गोष्टीशी विषयाचं तादात्म्य. का, कारण मला त्यातल्या भेदाचं ज्ञान नाही म्हणून. म्हणून या भेदाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांची तादात्म्याने काय होते, प्रतीती येते. पण हे जे भ्रमज्ञान आहे, या भ्रमज्ञानामध्ये सत्य, सुख, आत्मा आणि ज्ञान या चारही गोष्टींमधले, या चार गोष्टी वेगळ्या काढल्या त्यांनी. जगत सत्यातलं सत्य, विषयातल्या सुखातलं सुख, देह आत्मा आहे यातला आत्मा, आणि बुद्धिवृत्ती ज्ञानस्वरूप यातलं ज्ञान, ही सारी काय आहे, ही ब्रह्माची स्वरूपे आहेत. नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते, याच अर्थाने आचार्य बोलतात बृहदारण्यक उपनिषदाच्या भाष्यात. नाम रूप कर्म द्वारेण या सर्वांनी निर्देश शेवटी ब्रह्माचाच होतोय. कारण त्याच्यात त्याचा अंश आहेच. त्यातलं नामरूपाचा जो आहे तो मायेचा भाग आहे फक्त. तसं ही सगळीच ब्रह्माची स्वरूपे आहे. त्यामुळे त्यांची ज्ञाने जी आहे ती प्रमाज्ञाने आहेत. आणि जगत उरलेले जे आहेत, जगत, विषय, देह आणि बुद्धिवृत्ती, हे सर्व माया कार्य असल्यामुळे त्यांची ज्ञाने ही भ्रमज्ञाने आहेत. एक प्रमाज्ञान आहे आणि एक भ्रमज्ञान आहे. प्रमाज्ञान म्हणजे काय म्हणूया त्याला, प्रामाणिक ज्ञान, आणि भ्रमज्ञान म्हणजे अप्रामाणिक ज्ञान, असं त्याचं इथे अर्थ आहे. कारण नाही तर प्रमाज्ञानाची शास्त्रीय व्याख्या लावली तर ती प्रमाणाने होणारं ज्ञान. मग प्रमाणाने होणारं ज्ञान म्हटलं ती बाकीची ज्ञानं त्याच्यातच येतात. त्याचा विचार नाही करायचा. किंवा यथार्थ आणि अयथार्थ असाही विचार करता येतो. कारण ब्रह्मज्ञान त्या 9 प्रमाणातलं जे शब्द प्रमाण आहे, त्यातलं ते प्रबल प्रमाण समजलं जातं, म्हणून त्याला प्रबल प्रमा असं म्हणतात. जाऊ द्या, तो अजून एक वेगळा विषय आहे शास्त्राचा. ह्या दृष्टीने पण प्रमाज्ञान शब्दाचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो, कारण ब्रह्मज्ञानाबद्दल बोलतात आहेत ते सत्य, सुख, आत्मा, ज्ञान. शब्द प्रमाण, मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे, काय आहे ते शब्द प्रमाण आहे. तत्त्वम असी. पण बाकी ही भ्रमज्ञानं आहेत.
पण ही संसारी माणसांची चुकलेली भ्रमज्ञाने देखील काय होतं, बाधित होऊन वेद्याला म्हणजे परमात्म्यालाच येऊन मिळतात. जे आपण मगाशी सर्व बोललो सुरुवातीला. काय? प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, ही ती श्रुती हीच सांगते. कारण भ्रमज्ञान असो, प्रमाज्ञान असो, काहीही असो, ते ज्ञान आहे म्हणजे होतंय ना, कळतंय ना. मग ते कळणं कोणाच्या आधारावरती सुरू आहे? कोणाच्या अधिष्ठानावरती ते होणारं ज्ञान मला होत आहे? ब्रह्मतत्वाच्या. अगदी देहाच्या सापेक्षतेने बोलायचं झालं, आत्म्याच्या. त्यामुळे भ्रमज्ञानी सुद्धा बाधित होऊन वेद्याला, वेद्य म्हणजे काय, जे जाणण्यास योग्य, जे आपण मगाशीपासून बोलतोय ब्रह्मतत्व, त्या परमात्म्यालाच येऊन मिळतात. कारण बाह्य ज्ञानाची जी रीतीशास्त्र सांगतं त्याच्यामध्ये चार चैतन्य, आता पुन्हा चैतन्य एकच असतं. पण व्यवहारातले मायेच्या प्रांतातले भेद गृहीत धरून ही भाषा आहे, चार चैतन्य. प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमा चैतन्य, प्रमेय चैतन्य इत्यादी. म्हणजे काय, चारी ठिकाणी चैतन्य आहे. अरे त्या अज्ञानाला सुद्धा आश्रय जो आहे ना, तो चैतन्याचाच आहे. अज्ञानाचा सुद्धा आश्रय चैतन्य हेच आहे. मुद्दा ती वेद्याला म्हणजे परमात्म्यालाच, त्या चैतन्य तत्वालाच येऊन मिळतात. आणि चुकलेल्या ज्ञानात मिश्रित झालेली जी प्रमाज्ञाने, तर मुख्यत्वानेच वेद्यालाच येऊन मिळतात. असे जे वेद्य ते मी आहे, असं भगवंत म्हणतात आहे. म्हणून देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशीळ. त्या भजनशीळमध्ये केवळ सुखाच्या मागे लागतोय असं नाही, ज्ञानाच्या मागे पण जे लागतो आहे. ज्ञान मला जे होत आहे, मला म्हणजे पुन्हा त्या नास्तिक लोकांना सुद्धा जे होत आहे, तो आतमध्ये ज्ञानरूप आहे. त्यांच्याही हृदयात आहे, आपल्याही हृदयात आहे. म्हणून होणारी ज्ञान होतात आहे. पण पुन्हा एकदा त्या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे मी अखंड धावतो आहे आयुष्यभर. म्हणून त्याचा जो स्रोत, ज्याला चित्त असं म्हणतात, त्याच्याकडे माझं लक्ष नाही. ज्याच्यामुळे ज्ञान होत आहे त्याच्याकडे लक्ष नाही. ज्याचं ज्ञान होत आहे त्याच्या नादामध्ये जीवन माझं चाललेलं आहे. म्हणून त्याला चुकलेलं ज्ञान म्हटलं आहे, त्याला भ्रमज्ञान म्हटलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जे वेद्य आहे ते मी आहे असं भगवंत सांगतात आहे. तसेच गंगा, नामजप, ब्रह्मज्ञान इत्यादी जे पवित्र पदार्थ आहे ते सर्व मीच आहे. पुढे 275 क्रमांकाची ओवी आहे. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू, घोषध्वन निनादाकारू, तयाचे गा भवन जो ओंकारू, तोही मी गा. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू, घोषध्वनी नादाकारू. म्हणजे जो ब्रह्मरूपी बीजाला जणू अंकुरासारखा झाला आहे. काय म्हटलंय? ब्रह्मरूपी बीजाला जणू अंकुरासारखा झाला आहे. आणि घोष, ध्वनी, नाद आणि आकार या चौघांचे राहण्याचे जो मंदिर आहे. छान शब्द वापरला, घोष, ध्वनी, नादाकारू, तो ओंकार मी आहे. तयाचे गा भवन जो ओंकारू, तोही मी गा. म्हणजे ओंकार कसा आहे, तर घोष, ध्वनी, नाद आणि आकार. आणि ब्रह्मबीजाचा जणू काही तो अंकुर आहे असं म्हणतात आहे माऊली. कारण आपल्याला माहिती आहे, अनेक वेळा शिकलो आपण, काय आहे ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे ओंकार, अत्यंत जवळचं प्रतीक आहे. तो जो ब्रह्मरूपी बीजाला जणू अंकुरासारखा झाला आहे. अंकुर पहिलंच, अंकुर या शब्दामध्ये आशय काय व्यक्त करणं चाललंय, अंकुर फुटणं म्हणतो की नाही आपण, बीजातून सर्वप्रथम बाहेर जे येतं अंकुर. या ब्रह्मतत्वापासून सर्वप्रथम प्रथम ध्वनी ओंकार, जगाच्या निर्मितीची जी प्रक्रिया, म्हणून त्याला अंकुर म्हटलं. आणि घोष, ध्वनी, नाद आणि आकार या चौघांचं राहण्याचं जो मंदिर आहे, मंदिर आहे याचा अर्थ काय, ते स्थान आहे, तिथे या चार गोष्टी राहतात.
तो ओंकार मी आहे. ओंकाराचा उच्चार होतो तेव्हा त्यात असलेल्या अचा उच्चार तारस स्वराने म्हणजे उच्च स्वराने होतो. आपण जेव्हा ओंकार म्हणतो ओम, आपण विचार करू शकतो की ओच म्हणजे ओंकारमधला अ उ म असे तीनचा मिळून तो उच्चार होतो की नाही. त्यातला अचा तारस स्वराने असतो. आपण उच्चार केला की आपल्या लक्षात येतं. तारस्वराने म्हणजे उच्च स्वरात असतो. आणि म्हणून ओंकारामध्ये घोष आहे. उच्च स्वरात काय करायचा असतो? घोष करायचा असतो. ऊचा उच्चार मध्यम स्वराने होतो. सुरुवात केल्यानंतर थोडा आपण खाली येतो, स्वर मध्यम होतो. त्यामुळे त्यात काय आहे? ध्वनी आहे. आणि मचा उच्चार मंद स्वराने होतो. तेव्हा आता आपले ओठ मिटलेले असतात आणि तो असा तो लांबतो की नाही. त्यामुळे त्यात काय आहे? नाद आहे. नाद. तसेच ओम हा ओंकाराचा रेखामय स्थूल आकार आहे. आपण लिहितो ओ, लिहू शकतो आपण, म्हणजे त्याला आकार पण आहे. म्हणून माऊली काय म्हणाल्या? ते जणू काही मंदिर आहे. कशाचं? घोषाचं, ध्वनीचं, नादाचं, आकाराचं. हा स्थूल आकार आहे म्हणून हा घोष, ध्वनी, नाद आणि आकार यांचे राहण्याचे तो मंदिर आहे. अथवा ओंकारातील बिंदूमध्ये घोष म्हणजे परावाणी राहते. वाणीच्या भाषेत पण इथे मांडलेला आहे. म मध्ये ध्वनी म्हणजे पश्चंती वाणी राहते. उ मध्ये नाद म्हणजे मध्यमा वाणी राहते. आणि अ मध्ये आकार म्हणजे वैखरी राहते. असा जो ओंकार तोही काय आहे? मीच आहे. अ उ म आणि ती अर्धमात्रा याला ओंकाराचे, ब्रह्मतत्वाचे चार पाद असंही म्हणतात. चार मात्रा असंही म्हणतात. मात्रा म्हणजे परिच्छिती. परिच्छिती याचा अर्थ म्हणायला लागणारा काळ. आणि मात्रा म्हणजेच पाद, पाद म्हणजेच मात्रा. बऱ्याच गोष्टी त्याच्यावर चार ते वेदही बसवलेले आहेत. त्याच्या अवस्था आहेत. आता अ, उ आणि म त्याच्यामध्ये विचार केला तर दोन स्वर आहेत. एक व्यंजन आहे. अ आणि उ हे काय आहेत? स्वर आहेत. म काय आहे? व्यंजन आहे. जे त्यामुळे स्वर आणि वर्णरूप ओंकार आहे. जशी आपली सृष्टी ही जड चेतन रूप आहे. जडामध्ये नाद असतो. उदाहरणार्थ नाद याचा अर्थ व्हायब्रेशन असा विचार करू शकतो बरं का आपण. काही काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग शुद्ध मराठीत वाटतात. जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या सगळेजण शाळेत असताना फिजिक्सच्या वर्गामध्ये काय शिकलो? रेझोनन्स शिकलो की नाही? इफ यू मॅच द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ एनी फिजिकल ऑब्जेक्ट, नाद, व्हायब्रेशन, रेझोनन्स बेस्ड ऑन व्हॉट? व्हायब्रेशन. If you create the same, the vibration of the same frequency, it resonates with that object. बरोबर? नाद आहे. मी हे थोडंसं कधी कधी बाजूला जाऊन का बोलतो विज्ञानाचं? कळायला अजून छान कळावं म्हणून. आणि कितीही नाही म्हटलं तरी श्रद्धा वाढते. तुम्ही मान्य करा की नका करू. ओ विज्ञानी ते सांगताय समथिंग सिरियस गोईंग ऑन. नाही तर काय. रामकृष्ण हरी. पुढे जाऊया. आपल्याला काजव्याच्या प्रकाशातच सूर्य बघायची सवय लागली आहे. म मध्ये ध्वनी आणि पश्चंती वाणी राहते. वाणीच्या दृष्टीने मांडणी केली आहे. म्हणून मी म्हणालो वेगवेगळ्या पद्धतीने ओंकार हा एक स्वतंत्र विषय आहे. पण छान इथे घोष, ध्वनी, नाद आणि आकार असे चार गोष्टींचं ते मंदिर आहे जणू काही माऊली म्हणते. आणि जया ओंकाराची एक कुशी अक्षरे होती अ उ म कारेसी, जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही. की ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी तीन अक्षरे आहेत की जी स्वभावतःच ऋक, यजुस आणि साम या तीन वेदांसह प्रकट होतात. मी जसं मगाशी म्हणालो त्या पादांवरती, त्या मात्रांवरती वेदसुद्धा बसवलेले आहेत. आणि ऋग म्हणून ऋग्यजुस्सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू, एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. म्हणून ऋग, यजुस आणि साम हे तीन वेद मीच आहेत.
पुन्हा हे काय सांगितलं म्हणजे काय सांगणं चाललंय? पुन्हा विस्मरण झालं असेल तर ओंकार ब्रह्मरूप आहे. ओंकारापासून सर्व आपली काय म्हणूया संस्कृतची म्हणजेच मराठीतली सुद्धा वर्णमाला तयार झालेली आहे. वर्णमालेतून शब्द तयार म्हणजे अक्षरांमधून काय होतात शब्द तयार होतात. आणि शब्दांचा काय म्हणूया संपत्ती म्हणजे काय आहे? वेद आहे. मग याचा अर्थ भगवंत काय म्हणतात आहे? म्हणून तर ऋक यजुस साम हे तीनही वेद मीच आहे. त्याचं फाउंडेशन मी आहे शुद्ध मराठीमध्ये. आणि ओंकारापासून ही संपूर्ण सृष्टीच तयार झालेली आहे. नुसते अक्षर आणि शब्द नव्हे. ती कशी झाली आहे एक अजून स्वतंत्र फार सुंदर विषय आहे. पण पूज्य मंदादेंची ते प्रवचन अमेरिकेत झाली होती त्या विषयावर. पण मुद्दा म्हणून हे तीनही वेद मीच आहे. या रीतीनेच शब्द ब्रह्माचा जो कुलक्रम आहे तो मीच आहे. तो कुलक्रम असा आहे काय? मूळ ब्रह्मापासून ओंकार, आत्ता मी जे बोललो तेच इथे आहे. ओंकारापासून वेद, वेदापासून स्मृती, पुराणे, हा शब्द ब्रह्माचा कुलक्रम आहे. आणि तो मीच आहे. कुलक्रम म्हणजे शुद्ध मराठीत सिक्वेन्स म्हणतात त्याला. ह्या क्रमाने पुढे सगळा विस्तार शब्दाचा वाढत गेला. आपण जी आता भाषा बोलतो आहे ते काय आहे? त्याचाच भाग आहे शेवटी. कारण भाषा म्हणजे शब्द, शब्द अक्षर, ओंकार. आपण जर मुळाकडे गेलो तर शेवटी तिथेच पोचणार आहे ब्रह्मस्वरूपापाशी. म्हणून आत्मारामू हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू. माऊलींनी सुंदर शब्द वापरला की हे कुलक्रम आहे आणि तो मीच आहे असे आत्मस्वरूपाचे ठिकाणी रममाण होणारे श्रीकृष्ण म्हणाले. आत्मा रामू, राम शब्द आलेला आहे कारण माऊलींना माहिती आहे काहीही फरक नाही. आत्माराम म्हणजे श्रीकृष्णाचं ब्रह्मस्वरूप आहेत सगळे. आणि त्याच्यापासून हे संपूर्ण वेद आणि वेदांच्या वाङ्मयामध्ये जे वेदात नाही असं जगात काही नाही. म्हणजे संपूर्ण जगत काय आहे? पुन्हा एकदा नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. ह्या कारणामुळे आचार्य असं म्हणतात आहे की त्याचा निर्देश शेवटी त्याचाच होतो. जसं आपल्याकडे समजा की खुर्च्या आहेत समजा, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या डिझाईन ज्याला म्हणतो आपण त्याच्या अशा खुर्च्या आहेत. पण त्या सगळ्या खुर्च्या लाकडाच्या आहेत. निर्देश कशाचा होतो आहे? तुम्ही कितीही त्याला काही नावं द्या, काही म्हणा, शेवटी काय आहे ते लाकूड. अजून एक समजायला सोपा दृष्टांत, कुठल्या दृष्टीने बोलणं सुरू आहे ते असो. पुढे हा जो श्लोक ज्याच्यावरच्या ओव्या आता आपल्या सगळ्या संपल्या, हे शेवटची ओवी होती 17व्या श्लोकावरची. कोणता श्लोक पुन्हा एकदा बघितला आपण? पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. हा मग अशी केला आपण सुरुवातीला विचार. आजोबा, आजोबा या शब्दामध्ये म्हणजे पितामह या शब्दामध्ये आशय काय आहे? तोच पिता तोच माता कसा होतो, तोच निमित्त कारण, तोच उपादान कारण कसा, हे सगळं आपण बोललो मगाशी. म्हणजे या जगताचा आणि माझा काय संबंध आहे हे भगवंत सांगतात आहे, बरोबर. तोच विषय या 18व्या श्लोकात सुरू आहे. म्हणून मी थोडासा पुन्हा मागे गेलो, कारण मी नेहमी सांगतो संगती कळली पाहिजे. नाही तर असं वाटतं एक श्लोक झाला संपला म्हणजे तो विषय संपला, नवीनच विषय सुरू झाला, असं नसतं. कारण मधल्या या ओव्या, त्याच्यावरचं चिंतन, या सगळ्यामध्ये काय होतं आपण हरवून जातो. पण भगवंत जेव्हा बोलतात आहे कोणी, आपण जेव्हा बोलतो तेव्हा एका वाक्यानंतरचं दुसरं वाक्य हे त्याच्या संगती असते की नाही, म्हणजे असली पाहिजे. माझ्या बोलण्यात एक अस असेल किंवा नसेल, पण भगवंताच्या बोलण्यात तर आहे की नाही. मग ती संगती काय आहे? तर ती ही आहे. 18वा श्लोक, की भगवंत पुन्हा सांगतात आहे काय जगताशी माझा काय संबंध आहे. फार सुंदर श्लोक आहे. याच्यावर करावं तेवढं चिंतन कमी आहे. एक साधक म्हणून सुद्धा आपण आपलं स्वतःचं चिंतन याच्यावर करा. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत चालीत म्हणतो.
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. पदच्छेद आहे गतिही भरता. म्हणजे हा श्लोक अक्षरशः यादी आहे शब्दांची, बाकी काही नाही विचार केला तर. कोणत्या शब्दांची बघा काय. गतिही भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. एवढ्या शब्दांची यादी आहे. पण हे शब्द काय सांगतात आहे, म्हणजे या शब्दांच्या माध्यमातून भगवंत काय सांगतात आहे, तर या जगताशी माझा संबंध काय, माझं नातं काय, हे सांगणं सुरू आहे. जसं मागच्या वेळेला मीस काय आहे, जगताचा माता धाता पिता पितामह इत्यादी सगळं सांगून झालं. वेद्यम पवित्र ओंकार रुक्सम यजुरे वच हे झाल्यानंतर सांगतात आहे गतिर्भरता प्रभुसाक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. अर्थ दिला आहे जगाची परमगती, म्हणजे गती. गती शब्द जो आहे ना याच्यातला, जगाचा धारण पोषण करता म्हणजे भरता, सर्व नियंता म्हणजे स्वामी, त्याला प्रभू म्हणतात. शुभाशुभ म्हणजे शुभ आणि अशुभ कर्मांचा द्रष्टा जो आहे तो साक्षी आहे. सर्वांचं निवासस्थान आहे म्हणजे निवास, निवास. सर्वांचा रक्षण करता म्हणून शरणम, सर्व भूतांचा हित करता म्हणून सुहृत, जगाचा उत्पत्ती करता म्हणून प्रभव, संहार करता म्हणून प्रलय. स्थिती करता आलंच त्याच्यामध्ये, उत्पत्ती आणि संहारमध्ये स्थिती त्याच्यामध्ये असतेच. आणि सर्व कर्मफले राहण्याचे स्थान म्हणून स्थानम. आणि संकल्प वासना संस्कारांचे निधान म्हणजे निधान, आणि जगाचे अविनाशी कारण, अविनाशी म्हणजे अव्ययम, आणि कारण म्हणजे बीजम, मी आहे. पुन्हा भगवंत सांगतात आहे मी कोण आहे, म्हणजे माझा संबंध या जगताशी काय आहे. तर मी या जगाची काय आहे, परमगती आहे. मी एकेका शब्दाचं हे सांगितलं, पुन्हा एकदा सरळ अर्थ वाचून घेऊया. जगाची परमगती, जगाचा धारण पोषण करता, सर्व नियंता स्वामी, शुभाशुभ कर्मांचा द्रष्टा, सर्वांचे निवासस्थान, सर्वांचा रक्षण करता, सर्व भूतांचा हित करता, जगाचा उत्पत्ती करता, संहार करता, स्थिती करता, सर्व कर्मफले राहण्याचे स्थान, संकल्प वासना संस्कारांचे निधान, आणि जगाचे अविनाशी कारण मी आहे. गतिही, गतिही याचा अर्थ आपण विचार करूया. छान, मी जसं म्हणालो अत्यंत अप्रतिम श्लोक आहे चिंतनाच्या दृष्टीने. का, कारण त्याच्यामध्ये साधनाभिमुख तो आहे म्हणून. खूप त्यातनं मला साधनेसाठी काही घेण्यासारखं आहे. गती म्हटलंय, गती याचा अर्थ कर्मफलम. गती म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो की नाही, तू असं करशील तर याची गती चांगली होणार नाही, म्हणजे परिणाम चांगला होणार नाही, किंवा शेवटी त्याची गती तीच आहे. म्हणजे काय, शेवटी अंतिमतः तो तिथेच जाऊन मिळणार आहे. असं आपण व्यवहारातही शब्द वापरतो गती या अर्थाने. याचा अर्थ काय आहे, गती याचा अर्थ गंतव्यस्थान असा होतो, शुद्ध मराठीत डेस्टिनेशन. आपल्याला गती म्हणजे वेग किंवा स्पीड हा अर्थ माहिती असतो, पण ते गतीचा अर्थ गंतव्यस्थान, म्हणून त्याला कर्मफल म्हटलंय. कारण कर्माची गती शेवटी कशामध्ये आहे, फलामध्ये आहे. अजून समजायला सोपं झालं. मग मागच्या श्लोकामध्ये आपण हाच मगाशी विचार केला होता, किंवा त्याच्याही आधी काय, पुन्हा देखता मनुष्य जात सकळ. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील असं कसं काय म्हणू शकतात, कारण प्रत्येकाची गती शेवटी तोच भगवंत आहे म्हणून. कारण
कर्म फल देणारा तोच आहे ना शेवटी. आणि सुखाच्या मागे मी धावत असल्यामुळे अंतिमतः आम्ही कोणाच्या मागे धावतोय? हा सगळा विचार करून आपला झालेला आहे. मुद्दा माझा एवढाच सुरू आहे की गती याचा अर्थ गंतव्यस्थान, जिथे पोचावयाचं ते ठिकाण, अंतिमतः जिथे जायचं आहे, जे मिळवायचं आहे, जे मिळतं त्याला म्हणायचं गती. आणि गती भगवंत म्हणतात या जगाची परमगती शेवटी. परम म्हणजे शेवटी, अंतिम ती गती कोण आहे? श्रेष्ठ ती गती मीच आहे. जगाचा धारण पोषण करता म्हणजे भरता. त्याचा बराच विचार आपण मागच्या वेळेला केला होता. धारण पोषण करता कर्माध्यक्ष शब्द वापरला जातो पण श्वेताश्वतर उपनिषदातला. कर्माध्यक्ष तो आहे म्हणजे कर्माची फलं तो देतो. त्या यज्ञाच्या संदर्भात आपण त्याचा भरपूर विचार केला होता. किंवा अम, विविध भावानी त्याला जे भजतात त्या श्लोकाच्या संदर्भात आपण विचार केला होता. एकत्वेनं पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम. एकत्वेनं करा, पृथक्त्वेनं करा, बहुधा करा, विश्वतोमुखम करा, अंतिम फल देणारा तोच आहे. भरता. त्यामुळे तो धारण आणि पोषण करता सुद्धा या दृष्टीने आहे. पुढे सर्व नियंता स्वामी म्हटलेला आहे. प्रभू. प्रभू याचा अर्थ स्वामी. आणि स्वामी हा जो शब्द आहे तो व्यवहारामध्ये आपण खूप मर्यादित अर्थाने वापरतो. पण प्रभू हा शब्दाचा अगदी नेमका अर्थ जो 5 गोष्टी करतो त्यालाच प्रभू म्हणतात. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन. या 5 गोष्टी फक्त तोच करतो, तोच करू शकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती फक्त त्याच्याजवळ आहे. म्हणून त्याला प्रभू असं म्हणतात. आणि खरा विचार केला ना तर तो प्रभू आहे म्हणून या पुढच्या सगळ्या गोष्टी आहे बरं का. शरणम तोच आहे, सुहृत तोच आहे. पुढे प्रभव प्रलय स्थानम वगैरे सगळं म्हटलेलंच आहे, त्याचा आपण करूच विचार. पण प्रभू शब्द लक्षात ठेवायचा. सर्व नियंता या शब्दात सगळं काही आलं. सर्वांचा नियंता म्हणजे शासक, प्रशासक. पण तो प्रशासन कसं करतो? तर प्रवेश करून करतो. ते तर झालं आपला विचार करून मागच्या श्लोकात. माता धाता पितामहमध्ये ते आलंच सगळं. कारण निमित्त कारणही तो आहे, उपादान कारणही तो आहे. आणि नुसतं इतकं करून तो त्याच्यापासून भिन्नही नाही, अभिन्न आहे. म्हणून अभिन्नो निमित्त पादान कारण आहे. म्हणून प्रवेश आहे आणि प्रशासन आहे. किंवा प्रशासन हे प्रवेशाच्या माध्यमातून आहे. वेगळं राहून प्रशासन नाही आहे. दिल्लीत राहून गल्लीतलं राजकारण नाही आहे. उंटावर बसून शेळ्या हाकत नाही. त्याला म्हणायचं स्वामी, प्रभू. प्रभू हा विशिष्ट अर्थ आहे प्रभू शब्दाचा. मग तो आपण व्यवहारामध्ये मर्यादित अर्थाने, की जो आपल्याला काही गोष्टी व्यवहारामध्ये त्या मर्यादित काय म्हणूया स्वरूपामध्ये देतो, आपण त्याला स्वामी म्हणतो. ठीक आहे. पुढे शुभाशुभ, शुभ आणि अशुभ कर्मांचा द्रष्टा आहे तो, साक्षी. साक्षी आहे तो. हे न कळणारे लोक विचारतात का हो जगात देव आहे म्हणता तुम्ही, बरं मग नाही मग हे सगळं चाललंय जगात एवढं सगळं, काय त्याला दिसत नाही का? असे प्रश्न विचारणारे लोक असतात. आपल्यालाही प्रश्न पडतो कारण मलाच कळलेलं नसतं देव म्हणजे काय. मी पण विचार करे हो खरं आहे. जर देव जगात आहे तर इतके वाईट गोष्टी का घडतात जगामध्ये? इतकी पापं जगात करणारी लोक का आहेत? इतकी पापं ते कशी करू शकतात? त्यांनी सांगितलंय माझा संबंध याच्याशी काय आहे, साक्षी. तो सूर्य म्हणतो का मला पाप कर म्हणून? मला लागतो की नाही? पाप हे पाप असो का पुण्य असो, कर्म आहे. कर्मासाठी काहीतरी दिसायला तर हवं जग. ज्या जगात मला हे पाप पुण्य कर्म करायचे आहे त्याच्यासाठी मला सूर्याची म्हणजे प्रकाशाची गरज आहे. मग तो सूर्य मला सांगतो का की तू पाप कर किंवा पुण्य कर? नाही. तो काय आहे? तो फक्त साक्षी रूपाने बघतोय. तो फक्त साक्षी रूपाने बघतोय.
अर्थातच भगवंत, त्याला परमपूज्य काका म्हणतात, दोन प्रकारचे साक्षी असतात, एक ॲक्टिव्ह एक पॅसिव्ह. पॅसिव्ह नाही आहे म्हणून कारण त्याची व्यवस्था आहे, नाही तर काय आहे, सूर्य काहीच म्हणत नाही मी काही केलं तरी, तसं त्याचं नाही आहे. त्याची व्यवस्था आहे. कर्म जसं केलं तसं फळ मिळणार आहे, हे देण्याची व्यवस्था तो करतो. पण साक्षी या दृष्टीने आहे, तो ना मला पाप करण्याची प्रेरणा प्रेरणा देत, ना तो मला पुण्य करण्याची प्रेरणा देत. पण माझं कर्म बघून त्याला फळ देणं एवढं त्याचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. म्हणूनच त्यांनी भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे काय, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य. साक्षी असून येतो ना तो. असो मुद्दा, आपण ईश्वर या दृष्टीने विचार करतोय. प्रभू आहे, तो साक्षी आहे. सर्वांचं काय आहे, निवासस्थान आहे. सर्वांचं निवासस्थान आहे. आता याच्यावरच्या ओव्या आपण म्हणजे माऊलींचं भाष्य आपण बघणारच आहोत. पण निवासस्थान सर्वांचं राहण्याचं ठिकाण, दुसऱ्या भाषेत त्याचा आधार आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. तिसऱ्या भाषेत सच्चित आनंद नावाचं तत्व म्हणजे परमेश्वर परमात्मा आहे, ब्रह्मतत्व आहे, म्हणून आपल्याला अस्थिभाती प्रिय रूपाने आपण जगत आहोत. आपला निवास त्याच्या ठिकाणीच आहे. सर्वांचा तो काय आहे, रक्षण करता आहे, शरणम. तो कोणाचं रक्षण करतो, आता ते आहे पुढच्या ओव्यांमध्ये, पण त्याचा अभ्यास आधी पण आपला झालेला आहे. योगक्षेमम वहाम्यहम. मी कोणाचा योगक्षेम चालवतो त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. सगळ्यांचा नाही चालवत. शरणम सुहृत. सुहृत याचा अर्थ साधारणपणे मित्र असा करतात, सखा मित्र. पण सुहृतचा अर्थ इतका मर्यादित नाही. सुहृद जो असतो तो मित्र असतोच, पण जो मित्र असतो तो सुहृद असतो तसं नव्हे. कारण प्रत्युपकारा नपेक्ष सन उपकारी, अशी त्याची व्याख्या आहे. प्रत्युपकारा नपेक्षा म्हणजे प्रत्युपकाराची अपेक्षा नसताना उपकार म्हणजे कल्याण करणारा जो असतो ना, त्याला सुहृद असं म्हणतात. विशिष्ट अर्थ आहे सुहृद शब्दाचा. परवा विवेक चूडामणी सत्रात मी बोललो होतो, कृपा आणि दया या दोन शब्दांबद्दल. हा सुहृद जो असतो तो कृपाळू असतो, तो कृपा करतो, तो कृपावंत असतो. न मागता जे दिलं जातं त्याला कृपा असं म्हणतात, आणि मागितल्यानंतर जे दिलं जातं त्याला दया असं म्हणतात. आणि जो कृपावंत असतो तो दयावंत असतोच, म्हणून त्याला दया सिंधू पण म्हणतात, त्याला कृपा सिंधू पण म्हणतात. सिंधू म्हणजे समुद्र, कृपेचा सागर आहे. न मागता देतो आहे. प्रत्युपकार म्हणजे मी, त्यांनी माझ्यावर तो जे उपकार करतोय, जे देतो आहे, त्याची मी जाणीव ठेवावी, त्याच्या बदल्यात त्याला काही द्यावं अशी अपेक्षा नसलेला तो आहे. आणि किती देतो, परमपूज्य काका नेहमी दृष्टांत देतात. अहो मी एक बी पेरतो जोंधळ्याचं, बाजरीचं, त्या झाडाला किती कणसं येतात आणि त्याला किती हजारो दाणे येतात. म्हणजे माझ्या एका दाण्याच्या बदल्यात, पुन्हा ते माझा दाणा हे म्हणणं सुद्धा हास्यास्पदच आहे, पण बोलण्याची भाषा म्हणून, मी पेरलेल्या त्या एका दाण्यामध्ये किती दाणे त्यांनी परत मला दिले. आणि मी किती वेळा त्याला थँक्यू म्हटलं शुद्ध मराठीत. विनोदाचा भाग बाजूला ठेवला ना, तरी आपण जेव्हा देवपूजा करतो, देवाचं स्मरण करतो, तेव्हा आठवण्याच्या या गोष्टी आहे. म्हणून मी म्हणालो हा श्लोक चिंतनीय आहे, अत्यंत खूप गोष्टी त्याच्यातून साधना म्हणून घेण्यासारख्या आहे. मला देवाचं प्रेम वाटत नाही म्हणून तर नामस्मरणात रस वाटत नाही, कारण मला देव कळलेलाच नाही. देव मला काय देतो हेच कळलेलं नाही आहे. मला वाटतं मी श्वासोच्छवास करतो. कल्पना करा, मी केला असता तर केवढे गोंधळ घातले असते. जसं इतर गोष्टींमध्ये गोंधळ घालतो तसं त्याच्यातही घातला असता. समस्या निर्माण झाली असती, जिवंतही नसतो राहिलो कदाचित. कारण माझ्या हातात दिलं ना ते काम. मला वाटतं मीच अन्न पचवतो.
मला वाटतं माझ्याचमुळे मी जोंधळ्याचं बी पेरलं की त्याला जोंधळ्याचेच कणसं येतात. त्याला जणू काही मीच जबाबदार आहे ना. कधीतरी विचार करतो का आपण, अरे चुकून समजा ह्याला बाजरीचे दाणे आले, असं होतं का कधी? गुलाबाचं झाड लावलं, गुलाबच येतात ना. पाहणार होता पण काय काय तो काय करत नाही, पण ह्याचं स्मरण मला नसतं. कारण शुद्ध मराठी, आय टेक ऑल दिस थिंग्स फॉर ग्रँटेड. आणि मग मी देवापासून दूर जातो, त्याच्यात आश्चर्य ते काय. माझं प्रत्येक क्षणी माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. पण मी इतका कृतज्ञ नव्हे, कृतघ्न, की त्याला सोडून बाकी सर्व, असा तो सुहृद आपल्या सर्वांचा आहे तो. आणि हे महत्त्वाचं पुन्हा, तो सुहृद असल्यामुळे तो हे पाहत नाही का तो आस्तिक आहे का नास्तिक आहे, आणि तो माझी 10 तास पूजा करतो आणि हा माझं नावसुद्धा घेत नाही, असा विचार करणारा तो नव्हे. म्हणून तर त्याला सुहृद म्हणतात. प्रभवः, सर्वभूतांचा हितकर्ता झालं. प्रभव म्हणजे आपण पाहिला अर्थ मग, अशी जगाचा उत्पत्ती करता. आपल्या विष्णू सहस्त्रनामामध्ये हा शब्द येतो, प्रभव. उत्पत्ती करताय, त्याने जगाची उत्पत्ती केली. आपण प्रभू या शब्दातच ते बघितलं. प्रलय म्हणजे संहार करता, आणि म्हणूनच अर्थात स्थिती करता. आणि नंतर स्थानम. स्थानम म्हणजे, आता याच्यात दोन शब्द आले बरं का या एकाच श्लोकामध्ये. निवासह असा पण आला आणि स्थान असा सुद्धा शब्द आला. आता आपल्याला असं वरवर विचार करताना असं वाटू शकतं की नाही, निवास म्हणजे स्थान, स्थान म्हणजे निवास. पण फरक आहे. स्थानामध्ये त्यांनी काय म्हटलंय, सर्व कर्मफले राहण्याचे स्थान, स्थानम. आणि पुढे निधानम, संकल्प वासना संस्कारांचे निधान. निधान म्हणजे निक्षेप कालांतरोपभोग्यम प्राणिनाम. म्हणजे प्राण्यांची कालांतराने भोगण्याची जी कर्म, इथे शब्द नाही पण आपण संचिताबद्दल बोलतोय असं म्हणूया, ते ती जी कर्म आहे, जी कालांतराने त्यांना उपभोगायची आहे, त्या कर्माचं भांडार म्हणजे निधान, असा अर्थ आहे त्याचा. आणि तोच अर्थ इथे सर्व कर्मफले राहण्याचे स्थान आणि संकल्प वासना संस्कारांचे निधान, असा अर्थ आहे. कारण मी जी कोट्यवधी कर्म करून ठेवली आहे, त्यातली जी फलसन्मुख झाली, ती मी प्रारब्ध म्हणून घेऊन आलो आहे. बऱ्याच वेळा आपण विचार केला आहे प्रारब्ध या शब्दाचा. त्या प्रारब्धरूपी कर्माचं फल म्हणून तर हा देह प्राप्त झाला ना मला. आणि ते कर्म आपल्या सर्वांचं वेगळं आहे, म्हणून सर्वांचे आपले देह वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहे, स्वभाव वेगळा आहे, इत्यादी इत्यादी. परिस्थिती वेगळी, मिळणारी फळं वेगळी कर्माला आपल्या. मुद्दा, पण ही जी कोट्यवधी कर्म आहेत, जी अजून फलसन्मुख झालेली नाही, ती कुठे आहेत? भगवंत म्हणतात आहे, ती जी कर्मफलं आहेत, त्याचं भांडार म्हणजे मी आहे. मी ती राखून ठेवतो व्यवस्थित. ते कुठे काय तो भाग वेगळा, कशी. पण त्या संकल्प वासना संस्कारांचं निधान मी आहे. आणि जगाचं शेवटी काय आहे, अविनाशी कारण मी आहे, अव्ययम बीजम. अव्यय, कारण बीजाला नेहमी अव्यय म्हणतात का? कारण कल्पना करू शकतो आपण, काय बी पेरलं, झाड, झाडापासून पुन्हा बी, पुन्हा त्या बीपासून झाड. या दृष्टीने त्याला अमृतसुद्धा म्हणतात. का अविनाशी पण म्हणतात? कारण हे बीज, कारण हे जग अखंड उत्पत्ती स्थितीलय, उत्पत्ती स्थितीलय या क्रमाने सुरू आहे ना, म्हणून त्याला अव्यय. आणि त्याचं जेव्हा प्रलय होतो, त्याच्यानंतर ज्या बीजामध्ये ही सृष्टी राहते, ते बीज मी आहे असं भगवंत म्हणतात आहे. कारण हे जग जरी संपलं, तरी ही व्यवस्था बघणार कोणीतरी पाहिजे की नाही हो? म्हणतं माऊली म्हणते, जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे, जैसे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा.
जे हे विश्वची होऊनी असे, पण विश्व पण नासलेनी न नासे. विश्व नासलं म्हणजे संपलं, नष्ट झालं. पण पुन्हा फिरून जी निर्मिती आहे, त्याच्यासाठी जी मधली व्यवस्था आहे, ती कोणीतरी करायला हवी का नको? ती कोण करतो? भगवंत म्हणतो, अरे मी करतो. मी ती सगळी बीजरूपाने जी जीवसृष्टी राहते, ती जी कर्मफलं त्या जीवाची राहतात, ती सांभाळण्याची व्यवस्था मीच करतो. आणि मी म्हणजे माझी माया, जिला प्रधान असं म्हणतात त्या ठिकाणी. अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये ते राहतं. हे चराचर आघवे, जे प्रकृती आत साठवे, ते शिणली जेथ विसंबे, ते परमगती मी. माऊलींचं भाष्य 278 क्रमांकाची ओवी. पहिला शब्द गती ही, त्याच्यावर माऊली भाष्य करते आहे की हे चराचर आघवे, जे प्रकृती आत साठवे, ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी. म्हणजे प्रलयाचे वेळी हे संपूर्ण चराचर ज्या प्रकृतीत साठवले जाते, मगाशी मी म्हणालो तसं, आणि सृष्टिकालापासून अनंत भौतिक पदार्थांची अखंड उत्पत्ती करून करून श्रमलेली प्रकृती जीत विश्रांतीला प्राप्त होते. माऊलींनी नेहमीप्रमाणे अलंकारिक वर्णन केलेलं आहे छान, की जणू की अशी कल्पना केली, ही शेवटी थकेल की नाही कधी कधीतरी प्रकृती अखंड उत्पत्ती करत असते. ती जेव्हा थकते तेव्हा ती जी विश्रांतीला प्राप्त होते, ती कुठे जाते? त्याच्या विश्रांतीला प्राप्त होण्याची जी परमगती आहे, ती मी आहे. ती माया, त्या मायेला, त्याची शक्ती आहे ना भगवंताची, त्या मायेलाच इथे प्रकृती म्हटलं बरं का. मायेचं काय म्हणूया, भूमिका बदलली की नावं बदलतात. अनेक वेळा आपण तोही विषय बोललेलो आहे. मायेलाच जीवाच्या संदर्भात अविद्या म्हणतात. जगाच्या निर्मितीला सुरुवात करते त्या अवस्थेत त्या मायेलाच प्रकृती म्हणतात. अनेक नावं त्याला आहेत. मुद्दा, ज्या जगाची उत्पत्ती करणाऱ्या मायेची गतीसुद्धा मीच. म्हणजे अर्थातच या जगाची, संपूर्ण जगाची गती कोण आहे? मीच आहे. ती परमगती मी आहे, असं भगवंत म्हणतात आहे. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेणे अधिष्ठिली विश्व विये, जो येऊनी प्रकृती इये, गुणाते भोगी. आणि ज्याच्यामुळे प्रकृती जगते, ज्याने स्वीकारली असता विश्वाला प्रसवते, आणि प्रकृतीस्थ होऊन, प्रकृतीशी तादात्म्य ठेवून, जीवाच्या रूपाने या प्रकृतीत येऊन सात्विक राजस तामस कर्मफलांना भोगतो. त्यांनी स्वीकारली म्हणून ही विश्वाला प्रसवते. प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य, ते आपण शिकलो याच अध्यायामध्ये काही सत्रांपूर्वी, की ज्याच्यामुळे ती जगते त्यांनी स्वीकार केला म्हणूनच ती विश्वाला प्रसवू शकते, अन्यथा नाही. आणि प्रकृतीशी तादात्म्य ठेवलेला जीव असतो की नाही, त्या जीवाला सगळी भोग त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो भोगत असतो. त्याच्या सात्विक राजस तामस कर्मांप्रमाणे तो भोगतो. म्हणजे या सर्वांची गती अंतिमता मी आहे. तो विश्वश्रेयचा भरता, मीची गा येथ पांडुसुता, मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा. 280 क्रमांकाची ओवी, की तो विश्वलक्ष्मीचा पती मीच आहे. अर्जुना, या प्रकरणात मीच सर्व त्रैलोक्याचा स्वामी आहे. मी थोडक्यामध्ये काय आहे? भरता आहे, पोषण करता आहे. मीच सांभाळतोय सर्व सृष्टीला. आकाशे सर्वत्र बसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. की आकाशाने सर्व ठिकाणी राहावे. स्पेस, आकाश कोणी निर्माण केलं? मीच केलं. त्यांनी सर्व ठिकाणी राहावं. वाऱ्याने क्षणभर देखील शांत नसावं. अग्नीनी जळावं, मेघाने वर्षाव करावा. काय बोलतोय आपण? येईलच पुढे. आपण प्रभू, त्याचं सामर्थ्य काय आहे? म्हणजे आपण ज्याला फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राच्या भाषेमध्ये, साध्या भाषेत फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो ना, समथिंग दे कांट पार्ट अवे. म्हणजे वाऱ्याने क्षणभर शांत. काय आहे? बोलूया आपण आज, आता वेळ नाही, वेळ झालेलीच आहे आपली. पण विज्ञान जे आहे आजचं आधुनिक विज्ञान, ते गोष्टी, कुठलीही गोष्ट काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, काही गोष्टी कशा घडतात हे सांगू शकतं. पण का घडतं हे विज्ञान नाही सांगू शकत.
त्याचा जास्त विचार आपण या ओव्यांच्या संदर्भामध्ये पुढच्या आपल्या अभ्यासामध्ये करूया. आज आपली वेळ झाली आहे, इथे थांबू. 281 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला. आणि भगवंतानी हे जे सगळं जगताचं आपलं नातं भगवंत सांगतात आहे, त्याचा अभ्यास पुढच्या वेळेला सुरू ठेवू. आणि आजच्या हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी, गोपालकृष्णाच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.